हे बा बक्षीस वितरण करण्यासाठी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी संजय मगार, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान मौला अली शेख या ठिकाणी आलेले आहेत। शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पैलवान उमेश सूळ आणि पुणे केसरी पैलवान समीर कोळेकर यांच्या शुभ हस्ते 55 किलो वजन गटातल्या विजेत्या उपविजेत्या पैलवानचा सन्मान होतोय। 55 किलो नंतर 60 किलो वजन गटाचे सर्व पैलवान ताबडतोब या। हा 60 किलो वजन गटाचे पैलवान ताबडतोब या। स्क्रीन समोरचे पत्रकार स्क्रीन समोर उभे राहिलेले केचे सर। यस चला यानंतर पुढच्या बक्षीस वितरणासाठी मी क्रीडा पत्रकार असलेले सन्माननीय सूर्यकांतजी आसबे, श्री अविनाशजी गायकवाड, पत्रकार अजितजी संगवे, सुमितजी वाघमोडे, श्री भरत कुमारजी मोरे, राजकुमारजी माने आणि रवी मस्के यांना आमंत्रित करते। पुढचे सगळे पत्रकार क्रीडा पत्रकार आणि जे क्रीडा पत्रकार बक्षीस देणार आहेत त्यांनी एक डाव खेळायचे बरं का। चला क्रीडा पत्रकार हे बा मी पुन्हा एकदा विनंती करते। सूर्यकांतजी आसबे, भरत कुमारजी मोरे, अविनाशजी गायकवाड, श्री अजितजी संगवे सर, राजकुमारजी माने, रवी मस्के सर। क्रीडा पत्रकारांना विनंती आपण यायचंय। नाही बक्षीस दिल्यावर तुमच्या प्रत्येकाला एक डाव खेळावाच लागणार आहे। मी येणार आहे। हे पहा आता बक्षीस वितरण होत असलेला वजन गट 55 किलो यशराज मोरे, साहिल ढवळे, समर्थ वीरकर आणि अजित अलदार। पंचावन्न किलो वजन गटाचा बक्षीस वितरण होतोय। 55 किलो वजन गटानंतर 60 किलो वजन गटाचे सर्व पैलवान ताबडतोब यायचे। 60 किलो वजन गट सर्व पैलवानांनी ताबडतोब यायचे। 60 किलो वजन गट हे पहा 65 किलो वजन गटाचा बक्षीस वितरण करण्यासाठी पैलवान नितीन खुर्द यांना विनंती करतोय। 65 किलो वजन गटाचा बक्षीस वितरण करण्यासाठी आपण व्यासपीठासमोर यायचे। त्याचबरोबर कृष्णा दादा बुचुडे यांनाही विनंती करतोय आपण 65 किलो वजन गटाचा बक्षीस वितरण करण्यासाठी यायचे। यानंतर आताच शिवप्रकाश फाउंडेशनचे सर्वेसर्वा सोलापूरचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय प्रकाशजी वानकर साहेबांचं आगमन इथं झालंय। ज्येष्ठ समाजसेवक प्रकाशजी वानकर साहेबांचं या सोहळ्या प्रसंगी आम्ही स्वागत करतोय। हे बघा सगळ्यांनी थोडंसं लक्ष इकडे द्यायचंय। काल महिलांच्या अतिशय अतिटटीच्या स्पर्धा इथं आयोजित केल्या होत्या। या एका स्पर्धेमध्ये पैलवान प्रतीक्षा बागडी यांनी अतिशय कडवी अशी झुंज आपल्या प्रतिस्पर्धेला दिली। खरं तर ही कुस्ती स्पर्धा त्यांनी 30 अपयशी ठरलेली आहे, पण तरी सुद्धा इतकी कडवी झुंज त्यांनी दिली। इतक्या संघर्षातून
या झुंजेसाठी प्रत्येक इथं उपस्थित असलेल्या कुस्ती प्रेमींचं मन त्यांनी जिंकलेलं आहे आणि यासाठी या कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजिका असलेल्या स्वातीताई आळली मोरे साखरे यांच्या वतीनं कालच त्यांना 5,000 रुपयाचं बक्षीस घोषित करण्यात आलं होतं आणि यानंतर आता या मंचावरती उपस्थित असलेल्या सन्माननीय आमच्या स्वातीताई आळली मोरे साखरे मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पैलवान प्रतीक्षा बागडी यांना 5,000 रुपयाचं रोख रक्कम असलेलं बक्षीस इथे प्रदान करतोय. मी विनंती करते पैलवान प्रतीक्षा बागडी यांनी मंचावरती यायचे. पैलवान प्रतीक्षा बागडी यांना विनंती आपण मंचावरती यावं. पैलवान प्रतीक्षा बागडी यांना मी मंचावरती लवकरात लवकर येण्यासाठी विनंती करते. हे पहा 60 किलो वजन गटाचे 60 किलोचे सर्व पैलवान बक्षीस वितरणासाठी या पुढे निमित्तानं चला. 60 किलो वजन गट या मंचावरती उपस्थित आहेत. कालच अगदी अटीतटीची स्पर्धा इथं झाली. 1-2 मिनिटं थांबा प्लीज. 2 मिनिटं माईक बंद करा सगळे. 2 मिनिटं माईक बंद करा प्लीज. हे बघा मंचावरती कालच मी मगाशी अनाऊन्स केलं होतं की काल अतिशय सुंदर अशी आपण लढत बघितली. या लढतीमध्ये जरी अपयश आलं तरी एक कडवी अशी झुंज देणारी पैलवान प्रतीक्षा बागडी या मंचावरती उपस्थित आहेत आणि या प्रसंगी पहिली महिला महाराष्ट्र केसरी म्हणून ज्यांना सन्मान मिळाला अशा उत्कृष्ट कुस्ती पुरस्काराच्या मानकरी असलेल्या पैलवान प्रतीक्षा बागडी यांना 5,000 रुपयाचं रोख रक्कम आमच्या स्वातीताई आळली मोरे साखरे, सन्माननीय हिंद केसरी असलेले योगेशजी दोडके, सन्माननीय आमचे पैलवान महाराष्ट्र केसरी भरतजी मेकाले आणि मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते देतोय. प्रतीक्षा ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद उपस्थित असलेल्या सगळ्यांनी द्यायची आहे. पैलवान प्रतीक्षा बागडी पहिली महिला महाराष्ट्र केसरी आणि उत्कृष्ट कुस्ती पुरस्कार. यानंतर 60 किलो वजन गट सौरभ नरोटे प्रथम क्रमांक, सुवर्ण पदकाची मानकरी इरफान शेख पूजा पाटील द्वितीय क्रमांक, वैभव येलगोंडे तृतीय क्रमांक, अनिकेत बंडगर अहिल्या तृतीय क्रमांक. पूजा 60 किलो पाहुणे आलेले. हा 65 किलो विशाल सुरसे